नमस्कार मंडळी, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र हाडशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. ही सुंदर आणि पवित्र जागा सत्य साई ट्रस्टने बांधली असून इथे विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेताना मन शांत होते. जर तुम्ही पुणे किंवा मुंबईजवळ राहत असाल आणि एक दिवसाची आध्यात्मिक पिकनिक प्लॅन करत असाल तर ही जागा तुमच्यासाठी उत्तम आहे. हाडशी हे मुळशी तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. हे ठिकाण पुण्यापासून सुमारे 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. चांदणी चौक, पिरंगुट, पौड मार्गाने सहज पोहोचता येते. मुंबईहून सुमारे 120 ते 150 किलोमीटर अंतर आहे. सह्याद्री डोंगर रांगा, हिरवीगार निसर्ग आणि पवना धरणाजवळ वसलेले हे ठिकाण शांत आणि निसर्गरम्य आहे. रस्ते चांगले आहेत, त्यामुळे एका दिवसात ये जा करता येते. श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र हे संपूर्ण संकुल सत्य साई ट्रस्टने उभारलेले आहे. यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणेश मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर आणि संत दर्शन म्युझियम समाविष्ट आहे. हे संकुल एका छोट्याशा डोंगरावर बांधले गेले आहे. इथे येताना तुम्हाला शांतता, भक्ती आणि निसर्गाचा अनुभव एकत्र मिळतो. आता या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. 2009 मध्ये भगवान श्री सत्य साईबाबा स्वतः महाराष्ट्रात आले होते. 28 ऑक्टोबर 2009 रोजी ते हाडशीला पोहोचले. 29 ऑक्टोबर 2009 रोजी सकाळी त्यांनी स्वहस्ते या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी, सिद्धिविनायक गणेश आणि शिर्डी साईबाबा या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. बाबांच्या दिव्य हातांनी मूर्तींना प्राण फुंकले गेले. त्यामुळे या मंदिराला विशेष आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाली आहे. सत्य साईबाबाबद्दल थोडक्यात सांगते. श्री सत्य साईबाबा हे आधुनिक म्हणजे 1926 ते 2011 भारतातील एक महान आध्यात्मिक गुरु होते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे झाला. ते साई म्हणजे साईनाथ आणि सत्य म्हणजे सत्य यावरून ओळखले जातात. त्यांनी सेवा, भक्ती आणि प्रेम हा संदेश जगभर पसरवला. त्यांनी हजारो शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प उभारले. त्यांचे लाखो भक्त जगभर आहेत. त्यांनी सत्य साई ट्रस्टची स्थापना केली, ज्यामार्फत अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्य इथे चालतात. या मंदिराची रचना तर फारच सुंदर आहे. मुख्य मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. विठ्ठल हे पांडुरंगाचे रूप आहे, ज्यांना महाराष्ट्रात खूप मान आहे. मंदिरात लिफ्टची सोय पण आहे, ज्यामुळे वृद्ध आणि अपंग व्यक्तींना सहज वर जाता येते. मंदिरात शांत वातावरण, सुंदर सजावट आणि भक्तीचा अनुभव मिळतो. इथे नियमित आरती आणि भजन होतात. संपूर्ण संकुल फिरायला 2 ते 3 तास लागतात. इथे ॲडव्हेंचर पार्क देखील आहे बरे का. मुलांसाठी स्विंग, लॅडर, बोटिंग, झिप लाईन सारखे खेळही उपलब्ध आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत येण्यासाठी ही जागा अगदी परफेक्ट आहे. निसर्गात फिरा, फोटो काढा आणि शांत बसून निसर्गाचा आनंद घ्या.
मित्रांनो, मंदिरात येण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. मंदिर सकाळी 6 किंवा 7 वाजता उघडते आणि रात्री 8 पर्यंत उघडे असते. आत छोटे कॅन्टीन आहे जिथे नाश्ता आणि जेवण मिळते. पार्किंगची सोयही इथे उपलब्ध आहे. आरामदायक शूज आणि पाणी आणि छोटी छत्री घेऊन या. मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणी मंदिर फक्त एक मंदिर नाही, तर प्रेम, भक्ती आणि शांतीचा अनुभव आहे. 2009 मध्ये सत्य साईबाबांच्या आशीर्वादाने प्राणप्रतिष्ठा झालेल्या या ठिकाणातून आपल्याला विठोबाचे दर्शन घेता येते आणि सत्य साईबाबांच्या संदेशाचा स्पर्शही होतो. तो म्हणजे सर्व धर्म समान आहेत, प्रेम हेच ईश्वर आहे. जर तुम्ही हाडशीला गेलात तर नक्की या मंदिराला किंवा म्युझियमला भेट द्या. तुमचा अनुभव, आवडती गोष्ट किंवा फोटो कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत पल्लवीधारा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय विठ्ठल, जय श्री साईराम. भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन माहितीसह, नवीन ठिकाणी. जय महाराष्ट्र.